मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रांजणे येथे उभारण्यात आलेल्या चितळेबंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले। नव्या काळांची आव्हानांना सामोरे जाऊन ग्लोबल ब्रँड बनवण्याचा आत्मविश्वास चितळेबंधूंनी दाखवला आहे। ग्लोबल ब्रँड झालेल्या चितळेबंधू आणि राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रूपामध्ये जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, शंकर मांडेकर, इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे, केदार चितळे आदी उपस्थित होते। व्हिजन पार्कच्या माध्यमातून खाद्य उद्योगातील आधुनिक सुविधा उभ्या राहत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून फडणवीस म्हणाले, चितळे बंधूंची दूरदृष्टी यातून पाहायला मिळते। महाराष्ट्रीयन उद्योगाने अशा मानांकांचे पालन करणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले। ते म्हणाले, फूड हे एक सॉफ्ट पॉवर आहे। चायनीज, जपानी, फ्रेंच, कोरियन खाद्यपदार्थांचा लोक आस्वाद घेतात। भारताच्या प्रत्येक भागात वैशिष्ट्यपूर्ण खाद्य संस्कृती पाहायला मिळते। ही संस्कृती प्रत्येक 10 किलोमीटरवर बदलते। अनेक प्रकारचे चविष्ट व्यंजने व पदार्थ असतात। या पारंपरिक पदार्थांना ब्रँडच्या रूपामध्ये जगात घेऊन जाण्याचे काम चितळे बंधूंनी केले आहे। परदेशी नागरिक भारतीय पदार्थांकडे आकर्षित होऊ लागले आहेत। अशावेळी चितळे यांचे महाराष्ट्रीयन पदार्थ देखील लोकप्रिय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शासन म्हणून एक्सपोर्ट ओरिएंटेड फूड इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। 4 पिढ्यांच्या प्रयत्नांतून चितळे हा ग्लोबल ब्रँड तयार झाला असून 35 देशात ओळख निर्माण झाली आहे। पुणेकरांनी चितळ्यांच्या उत्पादनांवर मनापासून प्रेम केले असंही यावेळी ते म्हणाले। कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांनी व्हिजन पार्कला भेट देऊन सुविधांची माहिती घेतली। मराठी कुटुंब एकत्रितपणे व्यवसाय करू माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जर बघायला गेलो तर आज फक्त एक फूड प्रोसेसिंग नाही तर त्याच्या दृष्टीने पॅकेजिंग, त्याच्या दृष्टीने सप्लाय चेन, त्याच्या दृष्टीने लागलेले इंटिग्रेटेड सर्व्हिसेस या सगळ्याच गोष्टी एका वेळेस लागतात आणि त्या जेव्हा एकत्रित येतात तर तेव्हा शॉर्ट शेल्फ लाईफचे प्रोडक्ट जे असतात ते कस्टमरपर्यंत पोहोचवणे हे सिम्पलेसली केलं जातं। आणि त्या दृष्टीने एक कुठेतरी आमचा विचार होता की जेव्हा आज आपण शिवगंगा खोऱ्यात आलेलो आहोत की जिकडे पुरंदर एअरपोर्ट एका बाजूला आहे आणि जिकडे एवढे रिंग रोडच्या याच्यानी डेव्हलपमेंट होते, पुरंदर एअरपोर्ट टू दिघी हा एरिया जर का आम्हाला जास्त काही स्पेशल इकॉनॉमिक स्टेटस मिळू शकलं तर त्याच्यातनं फूडचं एक्सपोर्ट हा जास्त पद्धतीने करता येईल। आज याच भागात बघायला गेलो तर वेगवेगळे फूड इंडस्ट्रीज ऑलरेडी काम करत आहेत। आज सुहानासारखा ब्रँड आहे, गोवर्धनसारखा ब्रँड आहे, मदर्स रेसिपीसारखे ब्रँड आहेत की जे आमचे कॉम्पिटिटर्स नाही आहेत पण कॉम्पिटिटर्स आहेत। च्या काळामध्ये बिकानेरवाल्यांनी, हल्दीरामवाल्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं मार्केट कॅप्चर केलं आहे, पण विशुद्ध आपल्या मराठी पद्धतीने जे पदार्थ बनतात त्याचं मार्केट मात्र आता चितळे या ठिकाणी एक्सपांड करतायत। आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये तो दिवस देखील दूर नाही की एखाद्या परदेशातल्या दुकानामध्ये लोक रांगेत लावून त्या ठिकाणी चितळे बंधूंचे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट घेतील आणि आपण सगळे अतिशय अभिमानाने त्या गोष्टी बघू। आणि म्हणून इंद्रनीलनी काही विषय देखील या ठिकाणी मांडले। जरूर मी पडताळून पाहिजे की आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला SEZचा जो काही एक बेनिफिट आहे तो किंवा फूड इंडस्ट्री म्हणून तुम्हाला एक्सपोर्ट ओरिएंटेड फूड इंडस्ट्री करता काही बेनिफिट देता येईल का, जरूर आमची टीम तुमच्यावर बसून आपण वर्कआउट करण्याचा प्रयत्न करू की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तुमचेच नाही तर आपल्या इथल्या सगळ्या इंडस्ट्रीचे प्रोडक्ट्स हे आपल्याला एक्सपोर्ट करता आले।